नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. लाखो पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी. पेन्शनची प्रतीक्षा लवकरच संपणार. जाणून घ्या खात्यात रक्कम कधी येणार. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत कामाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. समाज कल्याण विभागाकडून वृद्ध, अपंग आणि विधवांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये पेन्शन दिले जाते, तर शेतकऱ्यांना 1,200 रुपये प्रति महिना पेन्शन दिली जाते. 8 लाख पेन्शनधारकांसाठी ही अत्यंत कामाची आणि आनंदाची बातमी आहे आणि त्यासाठी समाज कल्याण विभागाकडून निवृत्तीवेतनाची रक्कम आता लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. अर्थसंकल्प प्राप्त होता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर पेन्शन पाठविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि जूनपूर्वीच सर्व पेन्शनधारकांच्या खात्यावर पेन्शन पाठवली जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडच्या समाज कल्याण विभागाकडून वृद्ध, अपंग आणि विधवांना दरमहा 1,500 रुपये पेन्शन दिले जाते, तर शेतकऱ्यांना दरमहा 1,200 रुपये पेन्शन दिले जाते. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेन्शनधारकांच्या खात्यात पेन्शन पाठवले जाते, परंतु या महिन्याचे 20 दिवस झाले तरी अद्याप पेन्शनधारकांना पेन्शन मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार 2024-25 या आर्थिक वर्षाची सुरुवात होणे सरकारकडून अद्याप अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याची पेन्शन दिली नाही. अर्थसंकल्प जाहीर झाला तर पेन्शनची रक्कम खात्यात जमा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पूर्वी पेन्शनधारकांना 3 महिन्यात एक रकमी पेन्शन दिली जात होती, परंतु अलीकडे सरकारच्या निर्णयानंतर लाभार्थ्यांना दरमहा पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु मागील 1 महिन्याची पेन्शन अजूनही लाभार्थ्यांना अदा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता लवकरच पेन्शन जमा होण्याचे संकेतही सरकारने दिले आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी राहा. नमस्कार.